नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. नवरात्र महोत्सवाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. घटस्थापना पण झालेली आहे. त्यानंतर पुढील 10 दिवस नवरात्र उत्सव हा साजरा होणार आहे. दरम्यान नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मी सांगतो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 50% दराने महागाई भत्ता मिळतोय. जाणकारीने सांगितल्याप्रमाणे महागाई भत्ता हा वर्षातून 2दा वाढत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढतो. यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढणार आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र आज अर्थातच 3 ऑक्टोबर 2024 रोजी होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी महागाई भत्ता 4% वाढला होता. मार्च 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. यावेळी मात्र महागाई भत्ता फक्त 3% वाढेल असे बोलले जात आहे व AICPIच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 3% वाढणार आहे. म्हणजेच हा महागाई भत्ता 50% वरून 53% होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवला जाऊ शकतो. यासह विद्यमान DA हा 50% वरून 53% वाढेल. ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार असून याचा रोख लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची 3 महिन्यांची थकबाकी सुद्धा त्यासोबतच दिली जाणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.